हाय नमस्कार, मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही व्हिडिओमध्ये बेडरूमची साफसफाई बघणार आहोत पुढे। आणि आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला दाखवणार आहे मिशोवरची एक खूप छान अशी मस्त कॉटन सिल्क साडी दाखवणार आहे। तुम्हालाही आवडेल आणि सणासुदीसाठी खूप स्वस्त आणि मस्त अशा ह्या साडीचं आपण आज अनबॉक्सिंग करणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करून सबस्क्राइबच्या बाजूला बेल आयकॉन प्रेस करा। तो खूप छान मस्त साडी आहे, बॉर्डर ही खूप छान आहे, मस्त आहे। आणि मला अशा साड्या बॉर्डर स्मॉल असणाऱ्या बॉर्डरवाल्या साड्या खूप आवडतात आणि खूप छान प्राइसमध्ये ही असतात। आणि कॉटन सिल्क साडी आहे, खूपच मस्त आहे। कलर ब्लाउज पर्पल आहे आणि पिंक कलर मध्ये ही साडी आहे, खूप छान मस्त वाटते। आणि अशा साड्या खूपच माझ्याकडे आहेत बॉर्डरवाल्या सर्व कलर मध्ये मी ह्या साड्या घेतलेल्या आहेत। खूप छान मस्त लुक येतं या साड्यांनी आणि सणासुदीसाठी घालण्यासाठी खूप छान आहेत आणि जास्त फुगतही नाही, जाडही वाटत नाही आणि लॉंग ही साडी खूप आहे आणि मस्त आहे। ब्लाउज पीस ही सेपरेट दिलेला आहे याच्यामध्ये आणि खूप मोठाही ब्लाउज आहे, आरामात ब्लाउज आपला होऊन जाईल आणि मस्त आहे। नेहमी महागड्या साड्या घेऊन एकदा दोनदा आपण घालतो आणि एकदा फोटो वगैरे काढला की आपल्याला ती साडी घालू वाटत नाही। तर अशा वेगवेगळ्या साड्या आपण मिशोवरून घेऊ शकतो। तर मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये घालणार आहे, तुम्हाला आवडली तर नक्की घ्या आणि खूप छान मस्त बघू शकता आणि मस्त आहे। तुम्हाला आवडली तर नक्की बघा। तर खूप छान लुक ही येते आणि अशा साड्या फुगतही नाही, कामात वगैरे घालायला बऱ्या पडतात, मस्त आहेत। आणि सणासुदीला आपल्याला काही असंच साड्या घालून बसायचं नसतं, साडी घालून खूप कामही आपल्याला असतं, तर कामही करू शकतो या साडीवरून। तर आता पुढे बघूयात। मी आता बेडरूमची साफसफाई करत आहे, कमीत कमी 1 ते 1.5 महिना झालं साफसफाई केली नव्हती। तर हा 2-3 दिवसापूर्वीचा व्हिडिओ आहे, शूट केलेला एकादशीच्या आधी केलेला होता। तर मी काय टाकला नव्हता कारण एडिटिंग केलं नव्हतं या व्हिडिओचं। तर खूप छान असं बेडरूम म्हटलं आज थोडंसं टाईमही होतं आणि महिन्यातून एकदा असं करायलाच हवं कारण धूळ खूप येते, कुठून येते काय माहीत। तर म्हटलं बेडची चादर ही बदलायची होती, तर अशी पाऊस वगैरे बाहेर खूप येत होता म्हणून कपडे आतच मी घातली होती। तर आता ह्या साईडने झाडून घेते पहिला म्हटलं आणि मग कपडे त्या साईडला हे करून काढायची। तर आता त्या साईडला हे करताना मी कपडे ती काढून टाकलेले आहेत, तिकडून बाहेर गॅलरीमध्ये त्या साईडला अडकवलेले आहेत। आणि आता बघा सर्व धूळ खूप झालेली आहे, ती मी झाडून घेत आहे। आधी चादर काढायच्या आधी धूळ सर्व काढली की बरी पडते आणि मग चादर काढली तर चादर केव्हा बदलायची असेल तेव्हा असं मी वॉलपर सर्व बाजूनी फिरवून घेते। फॅनही वरतीच आहे, POP वरती वगैरे सर्व घाण काढावीच लागते, नाहीतर मग खूपच धूळ होऊन जाते, नाही काढली तर कुठून एवढी धूळ येते काय माहीत। जरी आपण किचनमध्ये कसं जेवण वगैरे करत असतो तर हॉल घाण होऊन जातो, हॉल बाजूलाच असतो त्यामुळे, पण बेडरूम तर पॅक असून पण कुठून येते एवढी धूळ काय माहिती। आणि तिथे असं ओलं झालेले बघा भिंत, तिथे पहिला AC होता कारण ACतून पाणी खूप गळत होतं, त्यामुळे भिंत ही झालेली आहे, पाझरल्यासारखी झालेली आहे। तर AC परत त्या बाजूला शिफ्ट केलेलं आहे, भिंत खूप ही झालेली आहे, ते काढायचं आहे, कलर करायचा आहे। बाहेर सर्व बाजूनी स्टाईल्स लावून घेतलेले आहेत पण आतच राहिलेले आहेत। तर स्टाईल्स लावून काय फायदा नाही कारण पुसाव्या खूप लागतात, घाण झाली की खूप पुसावे लागतात, 2 ते 3 दिवसाला हात सर्व स्टाईलवर मारावंच लागतं, नाही तर खूप बेकार दिसते ते, त्यापेक्षा वॉलपेपर लावलेले बरे। तर आता फॅन झाडून घेते, फॅन झाडून घ्यावेत म्हटलं कारण फॅनवर पण कसं 1-1.5 आठवडा नाही झाडला तर खूप अशी घाण होऊन जाते आणि मग हवा लागत नाही फॅनची। तर हा फॅन नवीनच होता, पहिला फॅन जळला होता म्हणून हा दुसरा फॅन हे केलेला, एवढी काही धूळ झाली नव्हती। तर फॅन लावून 1 महिन्यात झालेला नाही तर मग पुसून काढावा लागतोय। जर जुना फॅन असेल तर पुसल्याशिवाय घाण सर्व निघत नाही, असं झाडून काही होत नाही।
तर आता म्हटलं थोडासा धूळ असेल ती काढून घ्यावी आणि धूळ वगैरे काढून घेत आहे मी. तर खूपच असा सर्व हे करायचं म्हटल्यावर एकाच दिवशी आपल्याला एकच काम नसते, बाकीची पण कामं खूप असतात. तर करायचं म्हटल्यावर हात वर करून करून हे होऊन जातात हात. तर काय बोलून फायदा नाही, हात दुखतात वगैरे. तर आपल्याला करायलाच हवं. आणि त्या साईडला डोअर आहे, आतमध्ये आहे, त्यामुळे एवढी कपडे दरवाजाच्या मागे आणि सॅटर्डे संडे होता त्याच्यामुळे जीन्स वगैरे सर्वांनी घालून अडकवलेल्या, त्याच्यामुळे खूप हे झालेलं. तर आता सर्व झाडून झालेलं आहे. बेडशीट ही वरून झाडून घेतली पहिला आणि मग खेचून घेतली, कारण बेडवर धूळ पडायला नको म्हटलं. आणि मग असं ब्रशनी हे केलं, कारण आतमध्ये पण चादर काढल्यावर धूळ अडकलेली जाते. आणि सर्व बाजूने असा ब्रश मारून घेतला. सर्व अशी बेड धूळ काढत होती. त्या बाजूला थोडंसं म्हटलं ना कलर करायचा होता, पण कलर करायलाच आलेला आहे. आता म्हटलं गणपतीमध्ये बघावं कलर, नाही तर वॉलपेपर करू मारून टाकावा, कारण तिथे बघितलं भिंतीला कसं झालं आहे सर्व असं ह्या कलरचं हेच होतं. आता कारण 2-3 वर्ष झालेले कलर काही केला नव्हता. तर बेडरूमचंच तेवढं काम राहिलेलं आहे, बाकी सर्व बाहेरचं काम झालेलं आहे घराचं. तर नवीनच आम्ही शिफ्ट झालेलं आहे घरामध्ये. तर चाळीतलं घर 10 बाय 10चं घर सोडून आत्ता किती 1 ते 1.5 वर्ष झालेलं आहे. तर 1 वर्षामध्ये बाहेरचं काम केलं. सर्व कसं पॉसिबल एखाद्या वेळेस होत नाही आपल्याला सर्व काम एकसाथ करणं. पण थोडं थोडं काम फर्निचरचं आधी, किचनचं आधी असं आम्ही थोडं थोडं करून घेतलेलं आहे. आणि छान असं मग कसं आपलं बजेट असेल तेवढं त्याप्रमाणे आपल्याला करावं लागतं, नाही तर मुलं वगैरे शिक्षणाचे असल्यावर सर्व काम एकसाथ आपल्याला जमत नाही. आणि फर्निचर करायचं म्हटल्यावर पैसा खूपच लागतो. तर त्यानुसार आपलं घरातलं फॅमिलीचं सर्व बघून पैशाचं कसं दुखणं करता येत नाही, पैसे नाही म्हणता येत नाहीत. आपली मुलं लहान असतील तर जास्त आपल्या अंगावर कर्ज नसावं. तर आपले जेवढी ऐपत असेल तेवढंच आपण करायला हवं. म्हणून आपण प्रमाणात जेवढं होतं आहे तेवढंच करायचं. तर आता चादर नवीन आणलेली आहे बघा मी, आणि पहिली चादर पण नवीनच होती. तर हा बेड पण 5-6 महिने झालेला आहे घेऊन. तर त्यानुसार चादरा किती जरी मोठ्या मागाय गेलं तर थोडी ना थोडी अशी शॉर्ट पडतच जाते, कारण डबल बेड आहे. तर त्या बाजूने खोचायला लागते, नाही तर मुलं अशी घासत मुलं काय गप्पा बसत नाहीत. चादर घातली की लगेच मग घासून येतात आणि मग चादर तिकडून बाहेर पडली जाते. म्हणून अशी उचटवून त्याच्या खाली घालावी लागते आणि मस्त मग बसते चादर. किती जरी हे केलं तरी चादर काही निघत नाही. चोही बाजूनी खोचून सर्व बाजूनी चादर वगैरे घातली, पिलोला कवर वगैरे घातले आणि मस्त असे बघा आता खूप छान दिसतोय. कलरही खूप छान दिसतोय. आणि मग ही सर्व धूळ अशी पडलेली होती ती झाडून घेतली. आणि बेडरूम कसं आहे एवढा काही मोठा नाही आहे तो, बेड घातल्यामुळे खूपच अडचण होते. ह्या बाजूला कपाट आहे, ड्रेसिंग टेबल आहे, त्यामुळे कसं अडचण होते. आणि मस्त असा मग कचरा काढून घेतला सर्व बाजूनी, त्या बाजूने पण कचरा काढून घेतला. आणि आपल्याला कसं पटापट सामान उचलून ठेवावं असं कामाच्या घाईमध्ये कळत नाही पटकन. तर पटापट धूळ सर्व सामानावरही पडलेली होती, तर ती सर्व झाडून घेतली. आणि तोंडालाही बांधायचं होतं पण तेही विसरून गेली गडबडीमध्ये, कारण आज ईशानचे पप्पा थोडे लेट येणार होते म्हणून एक्स्ट्रा काम काढलं. आणि सॅटरडे होता, उद्या काय डबा नव्हता संडेचा, त्याच्यामुळे म्हटलं थोडा उशीर झाला झोपायला तरी चालेल. माझं रात्रीचंच हे काम चालू होतं, कारण ईशानच्या पप्पाचा फोन आला की मी आज बड्डेला जाणार आहे, थोडं जेवणही येईन आणि उशीर होईल मला, म्हणून मी म्हटलं एक्स्ट्रा कामं करून घ्यावी, कारण सकाळचं जेवण, कपडे, भांडी त्याच्यामध्ये अशी कामं होत नाहीत. आणि करायला गेलं तर होतं तसं, पण गडबडीमध्ये म्हटलं जेवणाच्या टायमामध्ये कुठेही उठवावे म्हणून एक्स्ट्रा काम काढलं आणि रात्रीचंच काम करून घेतलं. कमीत कमी 10-10:30 वाजलेल्या आणि जेवायला खूप 12 वाजेपर्यंतच मी हे काम करत होती आणि खूपच वेळ झाला मला रात्री. पण सकाळी संडे होता म्हणून आरामात करत होती. तर बघा असं असतंय माझं,
कधी मनात येईल तेव्हा आपलं साफसफाई करून घ्यायची. बाहेरची कधी करायची, कधी आतली करायची, जसं होईल तसं करायची, पण साफसफाई करायचीच असं माझं असतंय. तर सर्व बाहेर कचरा वगैरे ठेवत होती. आतमध्ये मी काय झाडू वगैरे ठेवत नाही, बाहेरच कचऱ्याचं सूप वगैरे बाहेरच ठेवते सर्व, आणि बाहेर नेत होती. आता म्हटलं सर्व पुसून घ्यावं, आणि हातासारखा आता सर्व कचरा वगैरे काढला. आणि रात्रीचीच मी वॉलपर वगैरे मारत होती, कचरा काढत होती. तर म्हटलं आजच्या दिवस रात्रीचा कसा कचरा काढायचा नसतो, पण तरीही आपण सर्व काढतच असतो. तरी म्हटलं आजच्या दिवस काढावा, कारण धूळ खूप होती आणि अशी धूळ ठेवून चालत नाही, पायाला वगैरे लागते आणि ही धूळ पटकन निघत नाही. तर तशीच मी सर्व धूळ वगैरे काढली. कारण फॅन लावला की म्हटलं AC चालू होता, फॅन लावला की म्हटलं सर्व धूळ उडून फॅनच्या खाली जाईल. आणि हे बघा आता काच वगैरे म्हटलं ड्रेसिंगची खूपच धूळ बसलेली, वरून धूळ पडलेली. तर आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून हात मारावाच लागतोय, नाहीतर मग खूप अशी पावडर वगैरे लावताना फॅनच्या हवेने सर्व त्या काचेवर जाऊन बरोबर बसते आणि घाण दिसतं ते काच वगैरे, तर दिसत नाही व्यवस्थित. म्हणून हे असा हात मारला की पेपर घ्यायचा आणि थोडंसं कोलिंग किंवा एरियलचं जरी पाणी केलं तरी पटकन निघून जातं ते. पण जरी नाही एरियलचं केलं नसेल जास्त घाण, तर पेपराने नुसते हात मारून घेतला तरीही चालतंय. आणि छान असा हात मारून सर्व बाजून घेत होती. पण धूळ खूप वरून पडलेली, कारण महिना ते 1.5 महिना झालेलं वरून काय बेडरूम झाडलं नव्हतं आणि खूप धूळ झालेली पुष्कळ, आणि त्याच्यामुळे मग खाली घाण होतंय वरनं. आणि छान असं बघा आता सर्व हात मारून वगैरे घेते आणि आवरून घ्यायचं आहे. परत मग जेवण वगैरे झालेलं, तर जेवायचंच बाकी होतं. तर जास्त काही जेवणाचं आज मी हे केलं नव्हतं, थाट घातला नव्हता. आमटी आणि भात केलेली होती, आमटी भात आणि त्याचंच डाळ केलेली बिना तिखट आणि तिखट. आणि छान असं पोरांना काय म्हटलं लागतंय, शेव टाकून जरी आमटी दिली तरी चालते. रात्रीचं काय हलकं फुलकं जेवण असलं तरी चालतं, जास्त हेवी जेवण करून खात नाही. तर छान अशी बघा काच पुसून झालेले, डबल हात मारला आणि चकाचक एकदम अशी मस्त काच चमकायला लागली आणि मस्त वाटते बघा, आता छान दिसायला लागलं. आणि इकडेही कपाटही म्हटलं पुसून घ्यावं थोडंसं हातासारखं, कारण परत मग काय की आपल्याला आतलं बाहेरचं करू का आतलं करू होतं असं. तर एकदम वेळ काढून करायलाच हवं. कधी आपण सर्व बेडरूमला हात मारतो तेव्हा ते करायला हात लागला की पटकन बरं वाटतं आणि घरही साफ होऊन जातं, धूळ जास्त होत नाही आणि घर प्रसन्न राहतं आणि लक्ष्मी येण्यास खूप हे होते. आणि त्या विंडोवरती तिकडे माझं कपडे सुकत घालायचं स्टँड वगैरे मी वरती बाहेर ठेवलं नव्हतं गॅलरीमध्ये, कारण कबूतर वगैरे येऊन खूप घाण करतात आणि कपडे बाहेर ठेवणं म्हणजे पावसाळ्यामध्ये कसं सुकत नाहीत. ACच्या हवेने आतमध्ये कपडे लगेच सुकून जातात, मशनीमध्ये पिळून हे केलेले त्याच्यामुळे. तर ते स्टँड मी फ्लिपकार्टवरून मागवलेलं होतं. खूप स्टँड छान आहे, कपडे खूप बसतात, सर्व फॅमिलीचे कपडे त्याच्यावर बसतात. एवढी मोठी चादरा वगैरे नाही बसत, पण मॅक्स्या, नाईटीज, टावेल, पोरांचं काय असेल ते बसून जातं. आणि बाकीची राहिलेली सर्व हँगरला अडकवून लटकवून टाकते. आणि आता बघा कपाट हे झालं पुसून, आणि हे बघा असं हे करून घेते. आणि पुढे एक असं बिछाना वगैरे ठेवलेला होता मुलांचा वगैरे, घड्या करून त्या साईडला. आणि सर्व आपलं असं मोकळं असेल की पुसायला बरं पडतं. आणि मग झालं आता माझं वॉलपर ही रात्रीचंच मारत होते, 11 वाजेपर्यंत सर्व काम झालं. मग वेळच झाला जेवायला खूपच, तर झालं आता माझं काम सर्व. आणि पुसून वगैरे घेऊन आणि मग जेवायला वगैरे मुलांना दिलं. तोपर्यंत वाजल्या 12, रात्रीच्या 12 वाजल्या सर्व काम आवरायला. पण संडे होता म्हणून काय वाटलं नव्हतं एवढं. तर आजच्या व्हिडिओला इथंच थांबवत आहे. अशाच छान छान व्हिडिओसाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन दाबा. श्री स्वामी समर्थ.